नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर कशा आहात मैत्रिणींनो? तर आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पहिल्या दिवशीच आपण ब्लाऊजवरून मापं घेऊन पेपर कटिंग केलेली आहे. आज आपण सगळ्यात छोटी साईज म्हणजे 28 साईजपासून आपण कटोरी ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा, मी साईजनुसार काय केलं आहे, पेपर कट करून घेतला आहे. 28 साईज आहे, तर 28 साईजसाठी घडी किती येणार त्यानुसार पेपर कटिंग करून घेतलं. बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपण सगळ्यात पहिलं बॅक पार्ट कटिंग करून घेऊ आपण, त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कट करून घेऊ. तर या पद्धतीने पेपर मी घेतलेला आहे. तर कालचा व्हिडिओ कोणी कोणी ट्राय केला, कोणी कोणी कटिंग केलं, कमेंट करून नक्की सांगा. आणि आता इथे आपण संपूर्ण माप कशी टाकायची, छोटी साईज असेल तर कितीचं शोल्डर, कितीचं मुंडा उंची, आणि कशा पद्धतीने कटोरी वगैरे टाकायचं, शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं, सगळं काही तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेल. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा. आता इथे पाहू शकता तुम्ही, पेपर आहे अशा पद्धतीने सिंगल घेतलेला आहे. तर उंची टाकून घ्यायची आपल्याला. 28 साईजला उंची ही कितीची असू शकते, तर ती आपल्या हाईटवर आहे. तर कमीत कमी त्याची उंची 13, 13.5 इतकी पण असू शकते आणि कुणाच्या आवडीनुसार असते, बरोबर. तर आपण इथं उंची घेऊया 28 साईजसाठी 13 इंच प्लस मी 1 इंच घेऊन टाकते. तर तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. जर तुमची कुणाची 12.5 असेल तर मग तुम्ही 1 इंच मिळवून घ्या. म्हणजे जी काय आपली उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्या कंपल्सरी. या पद्धतीने आपण इथं उंची टाकून घेतली. शोल्डर किती टाकायचं ते पाहू. तर या पद्धतीने इथे मी शोल्डर टाकते 4.5 इंच. 28 साईज आहे, सगळ्यात छोटी साईज आहे ही, तर 28 साईज. तर मी शोल्डर टाकून घेतलं 4.5 इंच. मुंडा उंची घेते मी 5.25 इंच. अशा पद्धतीने ही माप टाकून घेतली आपले. आता इथे आपल्याला घ्यायची उंची, मुंडा उंचीची लाईन आखून घेतली. आता इथे घेऊ आपण घडीचं माप. बघा, आता 28 छाती, 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चोक 28. तर या पद्धतीने इथे पॉईंट येणार आहे आपला 7 चोक 28. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच, बरोबर. तर मी हे संपूर्ण घडीनुसारच पेपर आखून घेतलेला आहे, म्हणजे कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने हे आपण इथं आखून घेतलं. आता इथं सरळ लाईन आखून घ्यायची किंवा कमर मोजून चौथा भाग टाकायचा आणि त्याच्यानंतर 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं आणि पुन्हा 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. या पद्धतीने आपण हा बॅक पार्ट घेतलेला आहे. एक्स्ट्राचं मी इथं कट करून टाकलं. जेवढी उंची आहे तेवढाच पेपर ठेवला. आता या ठिकाणी मोंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर मी इथून शेप घेणार आहे अगदी अर्धा इंचापासून. बघा, अर्धा इंच पॉईंट घेतला, तो पॉईंट आपण इथे वर जोडून देऊ या पद्धतीने. आता इथून द्यायचा शेप. अशा पद्धतीने शेप द्यायचा. नॉर्मल हात खाली न्यायचा आहे आपल्याला शेप देताना. अशा पद्धतीने आपण काय केलं, बॅकचा मोंड्याचा आकार देऊन घेतला. आता शोल्डर वगैरे टाकून घ्यायचे. तर शोल्डर पट्टी इथं किती ठेवायची तेवढी ठेवायची. जशी आता मला 2 इंच ठेवायची आहे तर मग अर्धा इंच प्लस करून घ्यायचं. जेवढी शोल्डर पट्टी ठेवायची त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या. तर गळारुंदी आपली इथं राहती बघा, जेवढी पण शिल्लक राहील तेवढी इथं घेऊन टाकायची आहे. जसं आता 2 इंच आपली गळारुंदी राहिलेली आहे. मागचा गळा आवडीनुसार काढून घ्यायचा. तर जसा जेवढा गळा घ्यायचा आहे तेवढा घ्या. इथं 2.5 इंच गळारुंदी. आता बॉक्स काढून घेऊ आपण. आता इथे शोल्डरवर जर तुम्हाला वाटतंय आपला गळा खूप डीप आहे किंवा आपलं हे कसंही ब्लाऊज शिवलं तर शोल्डर हे आपलं उतरतंच, तर काय करायचं आपल्याला, इथे हा जो गळा घेतला ना, इथे आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंचालाही कमी इतकं डाऊन करून घ्यायचं आणि या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची. तर हे कटिंग करतानाच कट करून घ्यायचं.
ज्या पण ताईंना वाटतं माझं शोल्डर हे उतरतंच तर तुम्ही या पद्धतीने तिरकी लाईन आखून कट करून घ्या. आता आपण घेतला गोल गळा. आवडीनुसार तुम्ही दुसरा पण गळा घेऊ शकता. तर मी गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं. आपला बॅक पार्ट तयार आहे. आता आपल्याला इथं मोंढ्याचा राऊंड कट करून घेऊ. बघा या पद्धतीने कट करून घेतला. आता हा मोंढ्याचा राऊंड असा नाही का तुम्हाला सेम टू सेम हा असाच घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस आपण बाही चेक केली, प्रत्येक ताईंनी जे आहे ना आपला पहिल्या दिवशीचा व्हिडिओ हा बघायचाच आहे. मी त्यामध्ये बाहीचा मोंढा कसा मोजायचा सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. हा बाहीचा मोंढा तुमचा व्यवस्थित जर बसला तर तुमची बाही आणि परत मोंढा कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. तर इथंही मी असं सांगितलेलं आपल्याला इथे तुम्ही हा राऊंड जो आहे तो असा आतमधून पण घेऊ शकता, बरोबर. पण ज्यावेळेस तुमची बाही तुम्ही चेक करायची आहे त्याच्यानंतरच तिथं कटिंग करायचं आहे. आणि या पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी. आता आपण काय करू, फ्रंट पार्ट कटिंगसाठी मी इथं पेपर घेते आहे. आता इथे आपण काय केलं, सेम टू सेम आहे, फक्त आपल्याला जे पॉईंट आहेत ना ते काढून घ्यायचे. आणि हा पेपर आपल्याला ह्या पेपरापेक्षा आपल्याला फ्रंटचा पेपर जो आहे तो 1/2 इंच किंवा 1 इंच तर तो आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर 1/2 इंचच म्हणते, 1/2 इंच हा एक्स्ट्रा घ्या. 1/2 इंच म्हणजे किती, तर 1 इंचाला 2 रेषा कमी, इतकं 1/2 इंच. आता ज्या मैत्रिणी नवीन असतात त्यांना नाही समजत लवकर टेपबद्दल माहिती. जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकतायत आणि टेपबद्दलही तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येतो तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आपण एक स्पेशल व्हिडिओ टेपबद्दल नक्कीच बनवू. बघा सेम टू सेम मी इथं मार्क करून घेतलं. इथंही मोंढ्याचा राऊंड काढून घेतला. आता ही जी गळा रुंदी आहे ना हिचंही मार्क करून घेते. आता बॅक पार्ट बाजूला ठेवते. आता हा जो मोंढा आहे ना आपला त्याचे पॉईंट घेऊ आपण काही थोडे. आपल्याला माहीत आहे आपण इथं किती माप टाकली आहे, बरोबर. मी इथं माप घेतलेलं होतं 4.5 इंच, म्हणजे वर जे शोल्डरचं माप घेतलं ना तेच आपण इथं टाकून घेतलं 4.5 इंच. परत मुंडा उंची आपण घेतली होती 4.5 इंच. तर बराबर हा पॉईंट लक्षात ठेवून आपल्याला इथं माप आखून घ्यायचंय अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट्स कटिंग करायला सोपं जाईल. आता हा आपण इथे बॅक कट करून टाकायचा कारण की हा बॅकचा होता. आता फ्रंटचा आखून घ्यायचा आहे आपल्याला. तर फ्रंटचा आखण्यासाठी इथं काही करायचं नाही. हाच पॉईंट जो आहे ना तो थोडासा आतमधून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट इथे जोडून द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हा घेतला. अशा पद्धतीने आपण फ्रंटचाही आतमधून पार्ट जो आहे मोंढ्याचा राऊंड घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे. आता जी गळा रुंदी आपण वर घेतलेली आहे जशी बॅकची घेतली होती ती, आणि ती आपल्याला इथून पुढचा गळा टाकायचा आहे. आता जो काही गळा आहे ना आपण घेतलेला तो घ्यायचा, म्हणजे जो काही तुमचा गळा असेल तो टाकायचा. 6 इंच, 5.5 इंच, 6.5 इंच किंवा 6 इंच. तर मी आता इथे गळा घेते आहे 6 इंचावर. आणि गळा रुंदी खालून तुम्ही 2.5 इंच, 2.25 इंच, छोटी साईज आहे ना. पण तुम्हाला जर गळा पसरून आवडत असेल, बाहेरून असा गळा कुणाकुणाला समोरून पण असा पसरट गळा आवडतो, तर तुम्ही थोडासा गळा जो आहे ना सगळ्यात पहिलं बॉक्स काढून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर आहे ना हे बघा अशा पद्धतीने हा बॉक्सच्या बाहेरून पण हा गळा तुम्ही असा घेऊ शकता. हे बघा असा गोल राऊंड घेऊ शकता. शेवटी आपल्या चॉईसवर आहे, म्हणजे आवड आहे त्या पद्धतीने इथं आपण मार्क करून घ्यायचं. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण हा पुढचा गळा टाकून घेतला. आता आपण काय करू, ही जी खालून वाढवलेलं 1 इंच आहे तर 1/2 इंच वाढवायचं आहे. तुम्ही जर जास्त कपडा जात असेल तुमचा शिलाई मार्जिनमध्ये तर मग तुम्हाला इथं 1 इंच घ्यायचं आहे, नाहीतर आपलं 1/2 इंच घ्यायचं. 1/2 इंच म्हणजे किती तर पाहू शकता, 1 इंचाला ह्या 2 रेषा कमी. तर इतकं आपण खाली एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते फक्त बॅकला बॅकला घ्यायचं नाही आहे, फक्त फ्रंटला घ्यायचं आहे. आलं लक्षात. आणि जिथून आपण खाली 1/2 इंच वाढवलं तिथूनच 2.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे. आता ही लाईन आखून घेऊ. यामध्ये तुम्हाला आता
योगपट्टीमध्ये दुसरं मार्जिन वाढवण्याची गरज पडणार नाही जेव्हा ब्लाऊज कटिंग असतं आपलं पेपर कटिंग झाल्यानंतर. आणि इथून 1.5 इंचानी शेप द्यायचा. बघा अशा पद्धतीने हा शेप आपण इथं देऊन घेतला. आता जेवढी आपण इथं घडी घेतलेली ना बघा 9 इंच, तिचा मधला सेंटर घ्यायचा. तर 9 इंचाचा मधला सेंटर येतो 4.5 इंच. हे बघा 4.5 इंच म्हणजे आपली कटोरी राहणारी 4.5 इंचावर बरोबर. आणि जो फ्रंटचा आपण मोंढ्याचा आकार घेतला ना तिथून घ्यायचं 2.5 इंच पॉईंट, इथून घ्यायचा 1 इंच पॉईंट. आता देऊ शेप. हे तिन्ही पॉईंट असे जोडायचे. आपल्या इथं ही 28 साईजसाठी कटोरी तयार आहे. आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं. तर सगळ्यात पहिलं ही योगपट्टी वेगळी करून घेते. हे बघा मोंड्याचा राऊंड कट करून घ्यायचा. आता इथं आपण हा जो गळा आहे तो कट करून घ्यायचा. व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून नक्की सांगा. कालचा व्हिडिओ बघितला का? आता कालचा व्हिडिओ खूप यूजफुल आहे, माप कशी घ्यायची म्हणून दाखवलेला आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ तो पण नक्कीच बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल. हे बघा आता इथे पाहू शकता आपली क्रॉसपट्टी योगपट्टी. काहीच करायचं नाही, काहीही करायचं नाही आहे असंच ब्लाऊजवर ठेवायचं आणि कटिंग करायचं. आता इथे फक्त आपल्याला कटोरी वाढवावं लागणार आहे. कटोरीसाठी मी इथे एक वेगळा पेपर घेते आहे, कारण कटोरीसाठी आपल्याला कटोरी वाढवावं लागते. मेन कटोरी आपल्याला काढायची आहे. तर बघा मी इथं ही कटोरी सेम टू सेम काय करते काढून घेते. अशा पद्धतीने आता ही कटोरी आपण इथे काढून घेऊ. कटोरी काढून घेतली आता आपण बघितलं. आता ही कटोरी आपली काहीच कामाची नाही. आता काय करू आपण, हा जो गळा आहे ना पुढं हा 1/2 इंच वाढवा. 1/2 इंच म्हणजे किती, तर अगदी 2 रेषा. वरच्या साईडला पण 1/2 इंचच वाढवायचं. आता आपल्याला ह्या साईडने वाढवायचं आहे बघा 1.25 इंच. किती इंच? 1.25 इंच. 1 इंच आणि 2 रेषा. तर 1.25 इंचावर मी मार्क केलं. तर हा पॉईंट वर घ्यायचा, इथून ह्या बाजूने वाढवायचं 1 इंच. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे पॉईंट आपण वाढवून घेतले. आता याचा घ्यायचा मधला सेंटर 7.5 इंच येतंय आपलं संपूर्ण माप. तर याचा मधला सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता काढून घेतलं. आता याच्या खालून आपल्याला घ्यायचा 1.5 इंच. हे बघा बरोबर माझा हा पॉईंट ह्या पेपरच्या खाली येतोय. तर आपण 1.5 इंचावर इथे मार्क करून घ्यायचं. आता हे पॉईंट जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे माप जोडून घेतलं. आता हा पण लाईन इथं ओढून घ्यायची आपल्याला, जिथं आपली हुकलूक पट्टी राहणार आहे अशा पद्धतीने. आता हा इथून पॉईंट अशा पद्धतीने थोडं थोडं घ्यायचं आणि नंतरून अशा पद्धतीने हा पसरत पसरत 1 इंचापर्यंत अशा पद्धतीने हा पण आपण गोल शेप देऊन घेतला. इथं ही पण आपली 28 साईजची कटोरी तयार झाली. खूप सुंदर अशी कटोरी तयार झाली. आता हिला आपण कट करून घेऊ. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मैत्रिणींनो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये जे काही सांगते ते समजतं का ते पण सांगा. आता या पद्धतीने आपण 28 साईजची कटोरी काढून घेतली. खूप सुंदर आपली कटोरी निघलेली आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण आपण कटोरीचं पॅटर्न काढलं या पद्धतीने. याच्यामध्ये 1 इंच ही कटोरी एक्स्ट्रा होईल, जसं की आपल्या प्रत्येक कटोरीमध्ये निघतं, जेणेकरून ही कटोरी इथे परफेक्ट बसती. 1 इंच ही एक्स्ट्राच होती तर ती बरोबर असती. असं काही नाही की ती एक्स्ट्रा झाली मग चुकली की काय, असं काहीच नाही. एकदम बरोबर ही कटोरी याच्यामध्ये फिट होऊन बसते. टक्स किती घ्यायचा तो पण सांगते. तर अशा पद्धतीने ही कटोरी आपण इथं घेतली. आता हिचा टक्स सांगते मी तुम्हाला. तर एकदम छोटी साईज आहे आपली. या पद्धतीने इथे तुम्ही
आपल्याला आडवा टक जो आहे तो 1 इंच किंवा 1.25 इंचावर टाकायचा आहे. बघा मी 1.25 इंच टाकते. 1 इंच आणि पुढे 2 रेषा इतका आडवा टक्स घ्यायचा आहे. उभा टक्स हा आपल्याला 2.5 इंच किंवा 2.25-3 इंच घ्यायचा आहे. तर मी इथं 2.25-3 इंचावरती एक टक्स घेते उभा. आता ही लाईन इथं आखून घेऊ आपण. आखून घेतल्यानंतर इथून बघा आपली ही 28 साईजची कटोरी तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाली. म्हणून खूप छान अशी तयार झाली. आता आपण हिला इथं थोडीशी मी पिन लावते. बघा यामध्ये ही अशी ज्यावेळेस आपण इथून फिट करू त्यावेळेस ही बराबर इथे अशी बसणार आहे. आणि ज्यावेळेस अशी बसल आणि त्यावेळेस तुम्हाला वाटलं इथं थोडं एक्स्ट्रा होतंय तर ते काय करायचं आहे, आपण इथं या पद्धतीने असं गोल आकारामध्ये कट करायचं. जर एक्स्ट्राचं तुमची खालून कटोरी थोडीशी मोठी झाली तर खालूनच कट करायची, वर अजिबात काहीच करायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि या पद्धतीने ही बराबर याच्यामध्ये फिट होऊन बसन. तर बघा, तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला शिवण क्लास चालू आहे 28 ते 44 साईजपर्यंत. त्याच्यामुळे दररोज व्हिडिओ बघत चला. सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. दररोज सकाळी बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे काय होईल, त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.